नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या 28 मे 2026 गुरुवार अधिक मासातील पहिला आणि अतिशय महत्त्वाचा असा गुरु प्रदोष व्रत आहे आणि यावर्षी हा प्रदोष व्रत गुरुवारी आलेला आहे. म्हणून या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि श्री विष्णू दोघांची सेवा आणि पूजा करायची आहे. असं मानलं जातं की अधिक मासात आलेला गुरु प्रदोष व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी असतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या विशेष प्रदोष व्रतामध्ये कोणते उपाय आणि सेवा करायच्या ज्यामुळे अडचणी दूर होऊन जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. आता पहिला विशेष उपाय आहे, उद्या प्रदोष काळामध्ये एक अतिशय प्रभावी उपाय नक्की करा. एका तांब्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये 1 किंवा 5 स्वच्छ बेलपत्र टाका. बेलपत्र तुटलेलं किंवा खंडित नसावं. त्यात थोडेसे हिरवे मूग टाका, थोडासा गूळ आणि शमीपत्र टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराजवळच्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे. कारण हा उपाय घरामध्ये नाही तर मंदिरामध्येच करायचा आहे. मंदिरांमध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि सात्विक वातावरण असतं आणि म्हणून आपण जी काही साधी भोळी पूजा करतो ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच करायचा आहे, घरामध्ये करायचा नाही. आता यानंतर प्रदोष काळामध्ये म्हणजे साधारणतः 5:30 वाजेनंतर ते 7:30 वाजेपर्यंत ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत हे पाणी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. असं मानलं जातं की या उपायामुळे अडकलेली कामं पूर्ण होतात, अडचणींमधून मार्ग मिळतो, सांसारिक ज्या समस्या असतील त्या कमी होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. नवरा बायकोमध्ये जर काही भांडणं वादविवाद असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होत असतात आणि म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या प्रदोष काळामध्ये नक्की करायचा आहे. फक्त उपाय करत असताना श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. प्रदोष काळ हा भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. असं मानलं जातं की या काळामध्ये भगवान शंकर अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात आणि भक्तांच्या प्रार्थना लवकर ऐकतात. प्रदोष काळ हा भगवान शिवांना समर्पित मानला जातो. असं मानलं जातं की या काळामध्ये भगवान शिव अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात आणि भक्तांच्या प्रार्थना लवकर ऐकतात. विशेष म्हणजे उद्याचा प्रदोष हा गुरुवारी आलेला आहे. गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा दिवस सुद्धा मानला जातो आणि म्हणून या दिवशी भगवान शिव आणि श्री विष्णू दोघांची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. ज्या दिवशी गुरुवार आणि प्रदोष एकत्र आलेला असतो तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असंही म्हणतात की जी काही आपली अडकलेली कामं असतात ती पूर्ण होण्यासाठी, सांसारिक अडचणी कमी होण्यासाठी, मानसिक शांती मिळण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढवण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून उद्या प्रदोष काळामध्ये आपल्याला हे उपाय नक्की करायचे आहे. आता दुसरा विशेष उपाय म्हणजे उद्या प्रदोष काळामध्ये भगवान शिवांना पाण्यामध्ये थोडासा मध मिसळून जल अर्पण करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. तांब्याच्या पाण्यामध्ये थोडासा मध मिसळायचा आहे किंवा आपल्या बोटाला मध लावून घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत शिवपिंडीवर आपल्याला जलधारा अर्पण करायची आहे. आता हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील कलह किंवा भांडणे कमी होतात, घरात प्रेम आणि शांतता वाढते, मानसिक तणाव कमी होतो आणि अडथळे दूर होतात. आता ज्याप्रमाणे मध गोड असतो त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होत असतो असं म्हणतात आणि म्हणून उद्या प्रदोष काळामध्ये हा उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय विशेषतः सांसारिक सुखशांतीसाठी खूपच प्रभावी मानला जातो. आता भगवान शिवांना उद्या प्रदोष काळामध्ये आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे तर बघा, प्रदोष काळामध्ये भगवान शिवांना काही गोष्टी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जसं की बेलपत्र, स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत आणि गंगाजल. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावं याची काळजी घ्यायची आहे. तुटलेलं किंवा खंडित झालेलं बेलपत्र अजिबात पूजेमध्ये वापरायचं नाही आणि जर शक्य झालं तर बेलपत्रावर चंदनानं ओम लिहून ते बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. असं मानलं जातं की यामुळे भगवान शिवांची कृपा लवकर प्राप्त होते, भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. आता उद्या गुरुवार असल्यामुळे भगवान श्री विष्णूंची देखील सेवा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंना उद्या पिवळी फुले, तुळशीपत्र आणि शक्य असल्यास पिवळा नैवेद्य अर्पण करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. असं मानलं जातं की यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा प्राप्त होते. त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करा किंवा यूट्यूबला लावून द्या. ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योन्मोक्षी यमामृतात. हा मंत्र मानसिक शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मंत्र मानला जातो
अतिशय प्रभावी असा हा महामृत्युंजय मंत्र आहे आणि शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप आपल्याला उद्या प्रदोष काळामध्ये करायचा आहे। आता प्रदोष काळामध्ये करायचा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच उद्या संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो, कारण उद्या गुरुवार आहे। आता प्रदोष काळामध्ये नेमकं काय टाळायचं आहे, तर या दिवशी काही गोष्टी टाळणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं। जसं की राग आणि भांडण टाळा, तामसिक अन्न खाण्याचं टाळा, अपशब्द बोलायचे नाही आणि पूजा करताना घाई करायची नाही, घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी करायच्या नाही, घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता प्रदोष काळामध्ये शांत मनाने केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते आणि म्हणून पूजा करताना घाई करू नका, अतिशय शांतपणे पूजा करा, एकाग्रतेने पूजा करण्याचा प्रयत्न करा। आता अधिक मासातील हा पहिला गुरुप्रदोष अतिशय शुभ आणि प्रभावी मानला जातो, म्हणून श्रद्धेने भगवान शिव आणि श्री विष्णूंची पूजा करा आणि हे उपाय नक्की करा। उपाय करत असताना महत्त्वाचा आहे तो तुमचा विश्वास आणि श्रद्धा। कोणताही उपाय हा मनामध्ये विश्वास असेल तरच आपल्याला फलप्राप्ती करून देत असतो आणि म्हणून जे उपाय सांगितले आहे ते प्रदोष काळामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा। मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता हे उपाय करा। भगवान शंकरांना भोळा महादेव म्हणतात, कारण साधे भोळेपणानं केलेली भक्ती किंवा सेवा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून उद्या प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये या उपायांपैकी सर्वच उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त करा। तुम्ही उद्या हा उपाय करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की लिहा। ओम नमः शिवाय। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।